शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आहे 25 जुलै 2025, वार आहे शुक्रवार। शेतकऱ्यांसंबंधीच्या आजच्या दिवसभरातील 50 झटपट बातम्या बघूया। काय त्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या बातम्या। शक्तीपीठ महामार्गासाठी 8,500 हेक्टर भूसंपादन होणार। सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र 39 तालुक्यातील 371 गावातून जाणारा हा महत्त्वाचा महामार्ग शेतकऱ्यांना होणार याचा जबरदस्त मोठा फायदा। बँकांकडून 12 लाख कोटींचे कर्ज बुडीत, कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी। एसबीआय कॅनरा बँका बुडीत कर्जाची वाढ, 9 आरोपी परदेशात पळाले। इकडे मात्र शेतकरी कर्जामध्ये आत्महत्या करतोय, सरकार कधी देणार लक्ष? पुष्प नक्षत्रातील वृष्टान खरीपाला आधार, जिल्ह्यात पेरणी पोहोचली 4 लाखांवरती। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार, काही भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून पिकांना जीवनदान मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची बातमी आहे। ऊस वाहतुकीचा दर कारखानदाराकडून वसूल करावा, राजू शेट्टी यांची मागणी। शेतकऱ्यांवरती मोठं संकट ऊसामध्ये येतं, त्यावेळी सरकारने ही भूमिका स्वतः घ्यावी। रमी ट्रॅपमध्ये अडकलेले माणिकराव कोकाटे चालले, राजीनामा संकट, खाते बदलावर टळणार। कृषी खाते मकरंद पाटलाकडे जाण्याची शक्यता, अजित पवार घेणार मंगळवारी मोठा निर्णय, कोकाटे जाणार, मकरंद पाटील येणार। भातसा तानसा ओव्हरफ्लो, मुंबईकरांची पाणी टंचाई मिटली। महामुंबईची पाणी टंचाई चिंताई मिटली। हेटवणे भरल्याने नवी मुंबई देखील निश्चिंत। महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता। सोने चांदी बिटकॉइन स्वस्त होणार, बाजारातला मोठा फुगा फुटणार। आगामी काही दिवसांमध्ये साधारणतः 1.5 ते 2 महिन्यामध्ये सोने 60,000 वरती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विजेच्या झटक्याने 7 महिलांचा मृत्यू, देशभरात मान्सूनचा कहर। उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान तसेच जयपूर या संपूर्ण भागामध्ये तुफान पाऊस सध्या चालू आहे। लाडक्या बहिणींना जुलै अखेर अनुदान, या महिन्याचा जुलैचा महिना साधारणतः 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार असल्याची माहिती बालकल्याण मंत्री असणाऱ्या तटकरे यांनी आज दिलेली आहे। वाढत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसायाचा झाला जुगार, शेतकऱ्यांची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवणार का? व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा थेट सरकारला सवाल, सरकार मात्र घेते फक्त बघ्याची भूमिका। हिंगोली जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे या विनंतीत झाले हाल। शेतकरी अखेर टोकाचा निर्णय घेण्यावर शेतकरी गेला, शेतकऱ्यांची झाली अखेर आत्महत्या। कोकाटे यांच्यावरती दादा नाराज, कृषी खात्याचा कारभार काढून अन्य विभागाचा कारभार दिला जाणार अशी महत्वाची माहिती। पुढील 2 दिवसांमध्ये अजित पवार कोकाटेंकडून पदभार काढून घेण्याची शक्यता। दमदार पावसाने पिकांना दिलासा, प्रकल्पाच्या जलसाठ्यात झाली मोठी वाढ। महाराष्ट्रात पुढील 3 दिवस राहणार पुन्हा एकदा पाऊस, मात्र ऑगस्टच्या पहिला आठवडा पूर्णपणे बिनपावसाचा। नुकसानग्रस्त भागाची आमदार नितीन देशमुखांनी केली पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी केला संवाद। अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली। तलाठी विनोद आडे, ऑपरेटर प्रमोद इंगळेवर इसवीचा ट्रॅप, फ्लॅटच्या नोंदणीसाठी 10,000च्या लाचेची मागणी। अकोला लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई, शेतकऱ्यांना हे लुटत होते अशी आहे महत्वाची अपडेट।